महाभारत एक अशी कथा जी सगळ्यांना माहिती असणं गरजेचे आहे, ज्यामध्ये आपल्या जीवनाच्या रिलेटेड सर्व कथा आहेत. आणि महाभारत हे जगातलं सगळ्यात भीषण युद्ध, ज्यामध्ये लाखो सैनिकांना आपला जीव गमवावा लागला. तरीही मग मी असं का म्हणते की महाभारत वाचलं किंवा ऐकलं पाहिजे? हो, मी माझ्या मतावर अजूनही ठाम आहे. चला कारण सांगते. महाभारतामध्ये अशा अनेक कथा आहेत ज्या आपल्या रोजच्या जीवनावर ॲप्लिकेबल आहेत. तर या चॅनलवर आम्ही संपूर्ण महाभारतावर व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि महाभारतातले अनटोल्ड रहस्य सांगणार आहोत. तर आता सुरुवात करूया. खंड 1 आदिपर्व भाग 2. दुसऱ्या भागात मी तुम्हाला समत्पंचकांची माहिती सांगणार आहे. त्रेता व द्वापार काळात जन्मलेला जमदग्नी ऋषींचा मुलगा परशुरामांना सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ मानले जायचे. पण त्यांनी एका चुकीच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून रागाच्या भरात संपूर्ण क्षत्रिय वंशाचा नाश केला. आणि यात आपण त्यांच्या सामर्थ्याचा अंदाज लावू शकतो, कारण हे युद्ध त्यांनी एकट्याने लढले होते. त्या मेलेल्या लोकांच्या रक्ताने 5 तलाव भरले होते. त्या जागेचे नाव समत्पंचक होते. त्यांचा राग इतका भयानक होता की परशुरामांनी त्या लोकांच्या रक्ताने आपल्या पितरांचे श्राद्ध केले. तो संहार इतका भयानक होता. त्या तलावाचे पाणी रक्तामुळे तांबडे झाले होते. त्या रक्ताने जेव्हा ते पितरांच्या ताटाभोवती पाणी फिरवतात, तेव्हा त्यांचे पूर्वज ऋचिक ते येतात आणि परशुरामांना बोलतात की तुझे कल्याण होऊ दे. तू भृगु वंशाचा आहेस ना? तुझ्या शौर्यावर आम्ही तुझे पूर्वज खूप समाधानी आहोत. आता तुला काय आशीर्वाद पाहिजे ते सांग. त्यावर शांत झालेले परशुराम त्यांना सांगतात, रागाच्या भरात मी हे घोर पाप केले आहे. मला या पापातून मुक्ती हवी आहे. बरोबर हे रक्ताने भरलेले 5 तलाव तीर्थक्षेत्रे व्हायला पाहिजेत. त्यानंतर त्यांचे पित्र म्हणतात, तथास्तु. पण तुला माझे एक म्हणणे ऐकावे लागेल. तुला पूर्णपणे शांत व्हावे लागेल. एवढे रागीट असणे तुझ्यासारख्या सामर्थ्यवान माणसाला शोभत नाही. कोणीही काही सांगितले की त्यावर पुढचा मागचा काहीही विचार न करता रागाच्या भरात असे घोर पाप करणे तुझ्यासारख्या तपस्वी माणसाला शोभत नाही. त्यानंतर 5 तलावांचे नाव समत्पंचक ठेवण्यात आले व आजूबाजूच्या परिसरात लक्षात येईल अशी नावं देण्यात आली. काही काळाने द्वापर त्रेतायुगामध्ये या समत्पंचकाच्या प्रदेशात पांडव आणि कौरव यांच्या 18 अक्षौहिणी सैन्य यांच्यामध्ये घोर लढाई झाली व जेव्हा त्यांचे सैन्य समत्पंचकाजवळ गेले तेव्हा त्यांचे सैन्य आपोआप मरू लागले. अशी या प्रदेशाची महती आहे. हा प्रदेश पवित्र असला तरी अघोरीसुद्धा आहे. हे सगळीकडे वाऱ्यासारखे पसरले. काळाने त्यांच्या संपूर्ण अक्षौहिणी सैन्याला मारण्याचे ठरवले होते. त्यामुळे युद्ध संपल्यावर कौरवांचे 3 आणि पांडवांचे 7 असे फक्त 10 जण जिवंत होते. या युद्धाला कौरव कारणीभूत होते. भीष्मांनी अस्त्रशस्त्र निवडून संहार केला. द्रोणांनी 5 दिवस कौरव सेनेचे नेतृत्व केले. कर्णाने 2 दिवस कौरव सेनेचे नेतृत्व केले. शल्याने अर्धा दिवस व राहिलेला अर्धा दिवस दुर्योधन आणि भीमामध्ये गदा युद्ध झाले आणि हा भयंकर संग्राम आटोपला. तरीसुद्धा त्यानंतर अश्वत्थामा आणि कृपाचार्य यांनी युधिष्ठिराचे सैन्य झोपलेले असताना त्यांना मारले. आपण पाहूयात की महाभारत ग्रंथामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. हा ग्रंथ अनेक भागात विभागलेला आहे. त्यात सुरुवातीला पौष्य, पोलम व अष्टिके सांगितले आहेत. त्यामध्ये विविध राजांच्या पराक्रमांच्या कथा सांगितल्या आहेत. त्या भागात त्या काळातील रूढी, परंपरा यांची माहिती सांगितली आहे. त्यामध्ये स्पिरिच्युअलिटीचे संपूर्ण ज्ञान आहे. स्वतःला ओळखणे, जीवनाला समजणे यासाठी जे ज्ञान पाहिजे ते इतिहासाच्या रूपात लिहिले आहे. घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या महाभारताच्या निगडीत आहेत. महाभारतामध्ये माणसाला कसेही करून शहाणपण यावे आणि त्याचे आयुष्य सुखी व सोपे व्हावे यासाठी खूप गोष्टी लिहिल्या आहेत. आता आपण महाभारतामध्ये काय काय आहे ते बघूया. पहिले पर्व यामध्ये असे उपभाग आहेत: संग्रह, पौष्य, पोलम, अष्टिक, आदिवंशवरण, संभव, लक्षागृहदाह, हिडिंबवध, बकासुरवध, चित्ररथ, स्वयंवर, वैवाहिकी, विदुरागमन, राज्यलाभ, अर्जुन वनवास व सुभद्रा हरणहरिका व खांदव वनदाह, मायासुरदर्शन, सभा, मंत्र, जरासंधवध, दिग्विजय, राजसूयज्ञ, अर्धविहरण, शिशुपालवध, द्यूत, अनुद्यूत, आरण्यक, किमीरवध, अर्जुन विगमन, किरीट. ह्यामध्ये अर्जुन आणि महादेवांचे द्वंद्व आहे. नंतर इंद्रलोक विगमन, नलोपाख्यान, तीर्थयात्रा, त्यानंतर जटासुरवध, यक्षयुद्ध, निवात कवच युद्ध, अजगर, मार्कंडेय भेट, द्रौपदी भेट, घोषयात्रा,
मृगस्वप्न, बृहदारण्यक कथा, श्रीरामांची कथा, त्यानंतर कुंडलहरण, अरण्य, वैराट, त्यानंतर पांडवांचे अज्ञातवासातून बाहेर येणे, किचिकवध, विराटाचे कौरवांकडून हरण, त्यानंतर उद्योग पर्व सुरू होते. त्यामध्ये अभिमन्यूचे विराटाच्या कन्येशी लग्न, संजय आगमन, प्रजागर म्हणजे धृतराष्ट्राची अवस्था, नस्तुजात, यानसिद्धी, श्रीकृष्णाचे आगमन, मताली व गलभ यांची कथा, सावित्री, वामदेव यांच्या कथा, जमदग्ने, षोडश राजिका, श्रीकृष्णाचे दरबारात आगमन व विदुरपुत्र शासन, त्यानंतर शेताची कथा व सैन्याची तयारी, कामाचे भांडण, सैन्याची कूच, सैन्यातील रथ व अतिरथाची मोजणी, उलुकाचे आग लावणे ज्यामुळे पांडव चिडतात, राजकन्या अंबेची कथा, भीष्मांची सरसेनापती म्हणून नेमणूक, त्यानंतर तटस्थ जंबूदेशाची कथा, बेटांची व्यवस्था, श्रीकृष्ण भगवद्गीता सांगतात, भीष्मांचा मृत्यू, द्रोण सरसेनापती होतात, संस्पतकांचा नाश, अभिमन्यूचा मृत्यू, जयद्रथाला मारण्याची अर्जुनाची प्रतिज्ञा, जयद्रथाचा मृत्यू, घटोत्कचाचा मृत्यू, द्रोणांचा मृत्यू, नारायणास्त्राचा चुकीचा उपयोग, त्यानंतर काम व शल्याचा मृत्यू, सरोवरात विसर्जनाचा प्रसंग, शेवटी भीम व दुर्योधनाचे गदाद्वंद्व, त्यानंतर येतात सारस्वत, पवित्र तीर्थक्षेत्रांची माहिती, वंशावळ, कौरवांचे समर्थन करण्यासाठी सप्तिक पांडवांना युद्धाबद्दल दोष देतो, त्यानंतर भयावह घटनांची ऐशिका, त्यानंतर जलप्रदान विधी म्हणजे अर्ध मेलेल्यांना पाणी देणे, पितरांची शांती, विधवा स्त्रियांचे आक्रोश करून रडणे, त्यानंतर श्राद्धविधी म्हणजे प्रेतविधी, त्यानंतर राक्षस चार्वकाचा वध ज्याने ब्राह्मणाचा वेश करून युधिष्ठिराला फसवले, त्यानंतर युधिष्ठिराचा राज्याभिषेक, मग गृहप्रविभाग, शांतीपर्व, राजधर्मानुसारण, त्यानंतर अपधर्माची चर्चा, मोक्षधर्माची चर्चा, त्यानंतर शुकप्रश्न, ब्रह्मप्रश्नानुशासन, दुर्वासाचे मूळ काय ते सांगितले आहे, मायासुराची वाद, अनुशासनिका, भीष्मांचे स्वर्गारोहण, अश्वमेध यज्ञ, त्यानंतर सर्वांचे शापविमोचन, त्यानंतर अनुगीता ज्यात आध्यात्मिक तत्वज्ञानाची चर्चा केली आहे, त्यानंतर आश्रमवास, त्यानंतर मृतपुत्रांचे दर्शन, नारदाचे आगमन, मौसला ज्यात भयंकर व क्रूर कृत्यांचा पाढा वाचला आहे, त्यानंतर महाप्रस्थान ज्यात पांडव स्वर्गात जातात, पुराण म्हणून खिलवंश, विष्णू पुराण, कृष्णांच्या लीलांचे वर्णन, कंसाचा वध, भविष्यपर्व ज्यात पृथ्वीवर भविष्यात होणाऱ्या घटनांचे भाकीत आहे. व्यासांनी 100 पर्व लिहिली आहेत. ही फक्त त्यांची यादी आहे. म्हणजे महाभारतात काय काय ऐकण्या वाचण्यासारखे आहे याची तुम्ही कल्पना करा. तूर्तास एवढेच. पुढील व्हिडिओमध्ये आपण आदी पर्व भाग 3 पौष पर्व बघूयात.